आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आरक्षणाचा चेंडू थेट मोदींच्या कोर्टात टोलावलाय। मोदी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे असंही ते म्हणालेत। मातोश्रीवर काल भेट नाकारल्यानं आज मराठा बांधवांनी ठाकरेंच्या घरावर मोर्चा काढला। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी या मोर्चेकऱ्यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरेंनी आरक्षणावर आपली भूमिका मांडली आहे। तो साहेबांनी सांगितलं आम्हाला की माझी जी काही भूमिका आहे ती ते लवकरच आता पत्रकार परिषद घेऊन ते तुमच्या समोर या ठिकाणी जाहीर करणार आहे। उद्या शरद पवार साहेबांच्या घरी, त्याच्यानंतर नाना पटोले, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा या सगळ्यांच्या घरासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आंदोलन हे सुरू राहणार आहे। आपण इकडे एकमेकाशी भांडत बसण्यापेक्षा दिल्लीमध्ये जाऊ, दिल्लीमध्ये चला आणि मोदींना सांगा की तुम्ही आता याच्यामध्ये लक्ष घाला, कारण ते मोठी दैवी शक्ती मोदींना प्राप्त झालेली आहे। त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्यातला संघर्षसुद्धा माहिती आहे। तो वेळोवेळी आपण आपल्याच माध्यमातून जनतेसमोर त्यांनी मांडलेलं आहे की कसं ते लहानपणी किती लहान होते, मोठेपणी किती मोठे झाले, हे सगळं त्यांनी मांडलेलं आहे। तर तो संघर्ष, तो अनुभव लक्षात घेऊन मोदींनी याच्यावरती तोडगा काढावा, आम्हाला मान्य आहे।